कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय, धानोरकर साहेब आहेत का? आहेत, तुम्ही बसा, मी बोलवतो। हां, थँक्यू। हाय साहेब, मी आशुतोष देसाई। अरे माझी स्मरणशक्ती अजून तेवढी तल्लक आहे, आपण सकाळीच भेटलो होतो। तर तुम्हाला माहितीच असेल मी इथे का आलोय। अरे पण सकाळीच नाही सांगितलं ना तुला। सर मला प्लीज 2 मिनिटं द्या। मी तो तेवढा वेळ तुला दिला होता। सर पण अजून 2 मिनिटं द्या प्लीज। अरे पण मला नको ते तुझे दुप्पट पैसे। नाही सर, मी पैशांबद्दल अजिबात बोलणार नाही, आय प्रॉमिस। पण मी जे काही बोलीन त्यानंतर तुम्ही कन्व्हिन्स नसाल 2 मिनिटांनी, तर तुम्ही मला खुशाल इथनं हाकलून द्या। हां ठीक आहे, पण फक्त 2 मिनिटाचा। ओके सर, ही गाडी शिवानी तुम्हाला विकली, राईट? हो सर, ही गाडी ऍक्च्युली शिवाच्या वडिलांची आहे आणि ते आता हयात नाही आहेत। शिवानी ही गाडी जीवापाड जपली आहे, खूप प्रेम केलंय त्या गाडीवर। आणि आता जेव्हा तिने ती गाडी विकली आहे तेव्हा ती इतकी नाराज आहे, तिला दुसरी कुठली गाडी सूटच होऊ शकत नाही सर। हे बघा आशुतोष देसाई, पण त्या गाडीचे पैसे दिलेत मी तिला। हो सर, मला मान्य आहे, पण ती का विकली आहे? कारण तिची फायनान्शियल कंडिशन आता बरोबर नाहीये। तिला पैसे हवे होते म्हणून तिने तुम्हाला विकली। आता तुम्ही बघा ना, तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गाड्या आहेत, तुम्हाला कलेक्शन करायची खूप आवड आहे, पण ना तुम्हाला तुमची पहिली गाडी आठवत असेल ना? असणारच ऑफकोर्स। मग पहिल्या गाडीत बसणं, पहिल्या गाडीत मारलेली चक्कर, स्टार्टर मारणं, हे तुम्हाला आठवत असेलच। आता विचार करा, ही गाडी तर शिवाच्या वडिलांची आहे, पिढीजात तिच्याकडे ती गाडी होतीच। म्हणजे लहानपणी तिने चक्कर मारली असेल तिच्या बाबांबरोबर, त्या गाडीबरोबरच्या बाबांच्या तिच्या आठवणी, ह्या सगळ्या सर तिच्याकडे आहेत, तिने साठवून ठेवल्या आहेत। आणि ती गाडी सुद्धा अजून तिला साथ देते सर। अरे त्या गाडीची कंडिशन बघूनच मी ओळखलं, ही गाडी तिने खूप जीवापाड जपली आहे। हो सर, पण अरे त्याचे पैसे दिलेत ना मी तुला। सर मला मान्य आहे तुम्ही पैसे दिलेत, पण सर काय ना, ती त्या गाडीपासून दूर राहूच शकत नाही। तिचा एक तर जीव अडकलाय त्याच्यात, आणि ती गाडी गेल्यापासून ती इतकी अपसेट आहे की ती दुसरी कुठली गाडीच वापरत नाहीये। म्हणजे ती चालत फिरतीये सर सगळीकडे। आय होप यू अंडरस्टँड। अरे ठीक आहे, पण ह्याच्यात तुझा संबंध काय? तू का तिची वकिली करतोयस? नाही सर, मी तिची वकिली नाही करत आहे सर, मी तिचा खूप जवळचा मित्र आहे। तिच्या मित्रांनी मला जेव्हा सांगितली ही गोष्ट तेव्हा मी तिला भेटलो आणि मला लक्षात आलं की ती किती नाराज आहे, किती अपसेट आहे। मग मी ठरवलं की सर ही गाडी तिला परत द्यायची। सर तुम्ही प्लीज मला ती गाडी द्याल। अरे किती चिकट आहेस रे तू। मी पण तेवढाच चिकट आहे। धानोरकर केलेला व्यवहार मोडत नाही आणि घेतलेली गाडी सोडत नाही, लक्षात ठेव। खरंय सर, पण असं नका ना बोलू सर, ही एक वेगळीच आपली एक सिच्युएशन आहे, तो समजून घ्या ना सर प्लीज। तू जाऊ शकतोस, तुला दिलेली वेळ आता संपलेली आहे, त्यामुळे इट्स ओके। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।